गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तळक बुद्धी, सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी. योगा व्यायाम खानपान आणि त्यासोबत गुड मॉर्निंग सह्याद्री, गुड मॉर्निंग सह्याद्री, गुड मॉर्निंग सह्याद्री. नमस्कार, मी स्वाती घोसाळकर. गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आपण सुरुवात करणार आहोत क्रीडापासून. आता खेळ म्हटला की फिटनेस आलाच, आणि फिटनेस हा वयाच्या कितव्या वर्षापर्यंत असावा याबाबत आतापर्यंत अनेक चर्चा झाल्यात. पण यावर्षी काही खेळाडूंनी या चर्चेला पूर्णविराम दिलाय. दुसरीकडे रोहित शर्मा हा क्रिकेट आता खेळणार की नाही, त्याचा फिटनेस कसा आहे याकडे सगळ्यांचं लक्ष असताना त्याने सेंचुरी ठोकली. आणि आता नुकताच फिफा वर्ल्ड कप झाला, त्यामध्ये मेसी आणि रोनाल्डो सारख्या खेळाडूंनी वयाच्या 39व्या आणि 41व्या वर्षी काय करतात या सगळ्याचा आढावा आपण जाणून घेणार आहोत स्वरूप धुरी यांच्याकडून. किशोर सर, स्वागत आहे सर तुमचं. थँक्यू, धन्यवाद स्वरूप. बोला. जपान ओपन जी स्पर्धा झाली सर, त्यामध्ये PV सिंधू यांनी अकाने यामागुची, जपानची जी बॅडमिंटन पटू आहे, त्यांना हरवत 21-17 या स्कोर लाईनने भारतासाठी जपान ओपन जिंकले. काय भावना आहेत सर? तुम्ही बोलल्यासारखंच 21-17 आयडेंटिकल स्कोर लाईन होता दोन्ही गेममध्ये, 21-17, 21-17. आणि सिंधूसाठी एक खूप मोठा विक्ट्री होता, बिकॉज ती जवळजवळ 2 वर्ष झालं की कोणी मोठे असं टायटल्स तिच्या म्हणजे हॅड नॉट कम हर वे. तर त्या बद्याने खूपच, आणि बरेच सांगू शकतो थोडेफार भाग्य पण तिच्या साईडला होता. त्याचप्रमाणे BWF सुपर 750 हा सुद्धा खिताब त्यांना मिळालाय. आणि 2 वर्षांनंतर जेव्हा एक टायटल आपण वर्ल्ड लेवलला जाऊन आपल्या देशासाठी घेऊन येतो, तेव्हा ॲज अ प्लेयर काय भावना असतात एखाद्या बॅडमिंटन? खूपच, म्हणजे ती स्वतः बोलली ना, म्हणजे जिंकल्यानंतर की मी आय एम ॲट अ लॉस फॉर वर्ड्स, म्हणजे काय सांगायचे. म्हणजे एवढा मेहनत असतो. बघा, कोणताही मोठा प्लेयर असू दे, मोठी अचिव्हमेंट्स असतो, त्याच्या आपल्याला सर्व ते ग्लॅमर दिसतो, ते जे तेव्हा जे हॅपीनेस आहे ते दिसतो, पण बिहाइंड दॅट देर इज सो मच ऑफ ब्लड, स्वेट अँड टीयर्स फॉर एव्हरी प्लेयर. अँड सिंधूसाठी तर खूपच, म्हणजे एक असा थोडा डाऊट यायला लागला, बट शी हॅड द सेल्फ बिलीफ. तिच्या सेल्फ बिलीफनीच ती हे करू शकलंय, आणि एक मोठा अचिव्हमेंट आहे. एक भावनिक प्रवास आपण म्हणू शकतो PV सिंधू यांचा. कारण 2 वर्ष जे तुम्ही जसं म्हणालात की स्वेट, टीयर्स सगळं एखाद्या ॲथलीटच्या मागे नेहमीच असतं, आणि तसाच एक प्रवास PV सिंधू यांचा आपण पाहिला. बरं, भारताला जर जपान ओपन आता जिंकवून आणलंय PV सिंधू यांनी, येणाऱ्या नवीन ॲथलीट्स कशा प्रकारे पाहतायत या जपान ओपन टायटलकडे? ते लोक तर, म्हणजे जे बाकी जे हुडा म्हणून एक प्लेयर आहे, ती खूप म्हणजे शी इज अपकमिंग. अचिव्हमेंट्स मी बोलल्यासारखं ह्याच्या आधी पण, म्हणजे एक ऑलिम्पिक मेडल पण खूप, म्हणजे इट्स नॉट कॉमन फॉर इंडियन ॲथलीट्स. तिने 2 ऑलिम्पिक मेडल्स, 2 वर्ल्ड चॅम्पियनशिप मेडल्स आणि बरेच टायटल्स ती जिंकली आहे. तर शी इज उन्नती हुडा असू दे किंवा बरेच. जपान ओपन स्पर्धेकडे पाहिल्यानंतर आता आपण जाणार आहोत थेट इंग्लंडमध्ये, जिथे भारत सिरीज जरी हरला असला तरी सुद्धा तिथे आपल्या इंडियन बॅटरनं रचला एक इतिहास. त्यांचं नाव म्हणजेच रोहित गुरुनाथ शर्मा. आपल्या वयाच्या 39व्या वर्षी सुद्धा इंग्लंडच्या लॉर्ड्समध्ये पहिले भारतीय ठरले ज्यांनी शतक ठोकलं. आणि याबद्दल थोडीशी आपण चर्चा करूया एस किशोर सरांसोबत. सर, कालची मॅच आपण पाहिलीत. रोहित शर्मा यांच्या त्या 138 धावा कुठेतरी एक स्टेटमेंट देत होत्या की अजूनही माझी वेळ संपलेली नाहीये. तो 2027चा वर्ल्ड कप मला अजूनही दिसतोय. स्वरूप, खरं सांगायचे तर म्हणजे थोडा वाईट वाटतो की रोहित शर्मा सारखा प्लेअरला अजूनही असं स्टेटमेंट द्यायला लागतो. आणि त्याच्यासाठी मला वाटतं की आपण सर्वच रेस्पॉन्सिबल आहे. एक 2 इनिंगमध्ये फेल झाला की म्हणजे चर्चा सुरू होतो. अँड एस्पेशली त्याच्या वय, किंवा विराट कोहलीचं पण. विराट कोहली आता कन्सिस्टंटली खेळतो म्हणून त्याच्याबद्दल हल्ली जरा कमी ऐकू येतो. पण हे दोघे प्लेयर्स एवढे केलं आहे भारतासाठी की त्यांच्या
म्हणजे टीममध्ये प्लेससाठी मला नाही वाटत काय प्रश्न आहे. एज इज जस्ट अ नंबर. ॲज लाँग ॲज दे आर परफॉर्मिंग, परफॉर्मन्स ओन्ली मस्ट काउंट. पण काय झालं हल्ली काय एक सोशल मीडिया पण एवढी हे झाली आहे की म्हणजे खरंच म्हणजे ॲज अ क्रिकेट लवर वाईट वाटतो की रोहित, विराट कोहली असे प्लेयर्सना अजूनही आपल्याला प्रूव्ह करायला लागतात. ते लोकांनी एवढं सर्व अचीव्ह केलंय की दे हॅव नथिंग टू प्रूव्ह अकॉर्डिंग टू मी. सर, कालची जी मॅच आपण पाहिली, कालच्या मॅचमध्ये लॉर्ड्स म्हणजे होम ऑफ क्रिकेट. आपण लॉर्ड्स म्हटलं की त्या आपल्याला इंग्लिश कंडिशन्स, मग तिकडे जी सी मूव्हमेंट मिळते, जी ड्रिफ्ट मिळते बॉलर्सला बॉलिंग करत असताना, जी पहिल्या अर्ली विकेट्सवरती जिथे थोडासा ग्रास असतो विकेटवरती, तिकडे जाऊन शतक ठोकणं आणि त्यानंतर ड्रेसिंग रूमजवळ बॅट दाखवून सांगणं की अजूनही माझा खेळ संपलेला नाहीये सर. जसं स्वरूप बोलला, ही मेड अ स्टेटमेंट. अँड अँड पहिला इंडियन बॅटर तिकडे जाऊन ODI सेंचुरी मारणारा रोहित शर्मा. आणि बघा त्यांनी त्याचे इनिंग्स पण एवढा चांगला त्यांनी पेस आउट केला. इनिशियली तू बोलल्यासारखा लॉर्ड्समध्ये खेळणं सोपा नाही आहे, बिकॉज तिथे एक स्लोप आहे. अँड अँड इस ॲज यू मेन्शन्ड स्विंग आहे, म्हणजे मूवमेंट आहे. तर त्यांनी पहिले थोडे ओव्हर्स होते त्यांनी सांभाळून खेळून घेतलं आणि नंतर त्यांनी त्याचे स्ट्रोक्स अनलिश केला. तर खूपच मेजर्ड इनिंग्स होता. अनफॉर्च्युनेटली म्हणजे जे टार्गेट होतं खूपच जास्त होतं, 380+. हां, तर सांगू शकतो की ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिकामध्ये एकदा 400च्या वरच्या पण टार्गेट चेस झाला, बट दॅट डझंट हॅपन एव्हरी डे. तर त्याप्रमाणे रोहितच्या इनिंग्स, आणि समजा रोहित राहिला असता, रोहित आणि विराट ते पार्टनरशिप थोडा कंटिन्यू झाला असता, तर इवन दॅट इम्पॉसिबल लुकिंग टार्गेट कुड हॅव बीन अचीव्ड. बट फुल मार्क्स टू द वे रोहित बॅटेड. वा, आपण पुन्हा एकदा त्या मॅचकडे येऊया. जरी रोहितचं शतक आलं असलं तरी तो चेस झाला नाही. जसं आपण म्हटलं की 388 ही इंग्लंडची सर्वात मोठी टोटल भारताविरुद्ध काल झाली. आणि ज्याप्रमाणे कुठेतरी आपला जो इनएक्सपिरियन्स बॉलिंग लाईनअप पाहायला मिळाला, म्हणजे जे नवीन गोलंदाजांना समाविष्ट केलं जातंय भारतीय ODI संघामध्ये, त्याकडे कशा प्रकारे पाहताय? कारण हा एक नवीन सेटअप येतोय आणि 2027 ची तयारी आपण 26 मध्ये करतोय. तर या सेटअपवरती आपण किती डिपेंडंट आहोत? स्वरूप, तू चांगला पॉईंट सांगितला की आपलं जे बॉलिंग अटॅक आहे, एस्पेशली द फास्ट बॉलिंग अटॅक, खूपच इनएक्सपिरियन्स आहे. बुमराच्या ॲब्सेन्स तर वॉज फेल्ट. आणि मला पण माहीत नाही सिराजचं एक्झॅक्टली काय, सिराजला रेस्ट केला आहे की ह्या सिरीजसाठी, बिकॉज एक तरी एक्सपिरियन्स बॉलर असायला पाहिजे होता. आणि हे जे 4 फास्ट बॉलर्सला घेऊन काल जे खेळलं, आणि कुलदीप यादवसारखा स्पिनर्स, जे प्रत्येक एक्सपर्ट म्हणतात की ही शुड वॉक इन टू द साईड, पण कुलदीप यादवला आपण बाहेर ठेवतो. 4 सेम ते इंग्लिशमध्ये म्हणतात ना, सेम वन डायमेन्शनल अटॅक होता. आणि इंग्लिश बॅटर्स म्हणजे ते रोज असं बॉलिंग खेळतात, त्यांच्यासाठी तर इझी मीट होता. आणि म्हणूनच एवढ्या मोठा स्कोर झाला. एक 20-30 रन्स पण कमी, आपण हरलो किती 27 रननी काहीतरी ना. येस. सो ते दॅट वॉज अ बिग डिफरन्स. म्हणजे बॉलिंग अटॅक जरा म्हणजे थोडा पकडून टाकला असता तर भारत कालच्या मॅचच नाही, सिरीज पण जिंकला असतात. आणि आता आपण वळणार आहोत फिफा विश्वचषक 2026 कडे. खूप महत्वाचा सामना फिफा विश्वचषक 2026चा, जिथे कुठेतरी नेटकऱ्यांच्या भावना सुद्धा होत्या, कुठेतरी कोणाचं तरी प्रेम सुद्धा होता की पहिला वर्ल्ड कप, लमीन यमाल एक यंग प्लेयर जो कुठून तरी आला आणि स्पेनमध्ये आपला परफॉर्मन्स दाखवतोय. बार्सिलोनामधून स्पेनमध्ये सिलेक्शन आणि त्यानंतर फायनलमध्ये झालेला तो थरार. कारण दोन्ही टीम्स अगदी अटॅक करत होत्या. ज्यांच्या जर बॉल पोझिशन आपण पाहिलं तर दोन्ही टीम्सकडे होते. शॉट्स जास्त स्पेनने घेतले, कारण फर्स्ट हाफमध्ये तितकं ॲक्टिव्ह पाहायला मिळालं नाही अर्जेंटिना. परंतु 106व्या मिनिटाला जो फेरन टॉरेसचा गोल आला, त्यानंतर स्पेनचे जे समर्थक होते त्यांनी मात्र एक सुखाचा श्वास घेतला. काय सांगाल सर कालच्या फायनलबद्दल? नाही, तू एकदमच बरोबर बोलला. म्हणजे एक्स्ट्रा टाईममध्ये जाऊन म्हणजे मे बी गोल्सच्या प्रमाणे एवढा स्पेक्टॅक्युलर डिफेन्स एवढा स्ट्रॉंग आहे ना, की एकदा त्यांना ते 1-0चं जे लीड मिळाला, हो. त्यांना ते टिकवणं इट वॉज व्हेरी इझी कन्सिडरिंग द स्ट्रॉंग डिफेन्स. आणि ज्याप्रमाणे डिफेन्स त्यांचा काम करत होता कालच्या मॅचमध्ये, जर आपण पाहिलं फेरन टोरेसने तो गोल मारला, त्यानंतर डिफेन्सने जितक्या मागे यायचं होतं तितक्या मागे अगदी दटून राहिले. मेसीने बॉल ड्रिबल करण्याचा प्रयत्न केला, डेंजरस अटॅक झाले आतमध्ये डी. नाही, नाही, ते तर आहेच. स्पेनच्या डिफेन्सबद्दल म्हणजे आपण कितीही बोलला तर ते कमी आहे. त्यांनी दाखवून दिला राईट थ्रू की डिफेन्स इज ॲज इम्पॉर्टंट ॲज अटॅक. आपण म्हणतात फ्लेअर, अर्जेंटिना हॅड ऑल द फ्लेअर, फ्रान्स हॅड ऑल द टॅक्टिकल थिंग्स गोईंग देअर वे, बट दे ऑल केम ए क्रॉपर म्हणजे स्पेनच्या समोर. आणि स्पेन मी सांगू
ट्रूली डिझर्विंग विक्टर्स होता ह्या वर्ल्ड कपचा. आणि इट वॉज अ व्हेरी स्पेशल वर्ल्ड कप. म्हणजे 30 म्हणजे स्वरूप मी चुकीचं असेल तर मला करेक्ट कर. फ्रॉम 32 टू 48 टीम्स झाला होता ह्या फिफा वर्ल्ड कपमध्ये. अँड कन्सिडरिंग इवन व्हेरियस टाइम झोन्स, मेक्सिको, डिफरंट सिटीज ऑफ USA होऊन पण इट वॉज अ व्हेरी सक्सेस. तुम्हाला म्हणजे मे बी तुम्हाला IPL टीम्स पेक्षा जास्त युरोपियन लीग, ला लिगा बद्दल माहित असेल. एक गोष्ट इथे सांगायला खूप आवडेल सर. आत्ताच नुकताच झालेला हेल्सिंकी मधला जो अंडर 15चा कप होता तो विश्वचषक भारताने जिंकलाय. आपल्या अंडर 15 बॉईज न करून दाखवलंय सर. नाही, नाही. ते खूपच हार्टवॉर्मिंग न्यूज होता. मी पण ते वाचला. पण आपण तेच म्हणजे आशा करू, की आपले जे ट्रान्झिशन होतं ना, हे फुटबॉलच नाही, बरेच गेम्समध्ये भारतात एक प्रॉब्लेम हेच असतो, की आपल्याकडे ज्युनियर विश्व लेव्हलवर चॅम्पियन्स मिळतात, पण जे ट्रान्झिशन होतं फ्रॉम ज्युनियर टू सीनियर, तिथे कुठेतरी आपण थोडा कमी पडतो. ते ब्रिज आपण गॅप केला तर नो. अँड आपला सर्वांचाच ड्रीम आहे स्वरूप, तुझा, माझा आणि सर्व प्रेक्षकांचा, की भारत एक दिवस विश्व फुटबॉल, फिफा फुटबॉल कप खेळायला पाहिजे. पहिले तर खेळायला पाहिजे. आणि जसं 83 वर्ल्ड कपमध्ये, क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये चमत्कार झाला, मे बी इन द टाइम टू कम वी मे ऑल्सो सी इंडिया डुईंग एक्स्ट्रीमली वेल ॲट द फिफा वर्ल्ड कप. येस. सर, नाण्याला 2 बाजू असतात आणि कालच्या मॅचला सुद्धा 2 बाजू होत्या. एका दिशेला जर लामिन यमालची विक्ट्री होती तर खूप डिफिकल्ट मोमेंट आहे स्वरूप. आणि प्रत्येक मोठं स्पोर्ट्स पर्सन्स असतात त्यांच्या लाईफमध्ये येतात. म्हणजे स्पोर्ट्स कॅन समटाईम्स बी क्रुअल. कधी कोणाला म्हणजे खूप कमी स्पोर्ट्स पर्सनला फेअरी टेल एंडिंग मिळतात. अँड लायनल मेसी टचिंग पार्ट, खूप चांगला असं जेस्चर होता स्पेनच्या साईडने पण. पण मेसी लाईक आधी आपण रोहित शर्माबद्दल, कोहलीबद्दल बोलला, मेसी हॅज नथिंग टू प्रूव्ह. ही इज अ लेजंड अँड ही विल रिमेन अ लेजंड. गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, पण कुठेही जाऊ नका, पाहत राहा गुड मॉर्निंग सह्याद्री. Good morning, Sahyadri. ब्रेक नंतर गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता आपण जाणून घेणार आहोत की मनोरंजन दुनियेमध्ये नेमकं काय सुरू आहे. आणि अर्थातच हे जाणून घेण्यासाठी आपल्या बरोबर आहे सिने क्रिटिक हर्षदा वेदपाठक. हर्षदा, स्वागत आहे तुझं. थँक्यू सो मच स्वाती. बरं, काय नेमकं यावेळेला मेजवानी असणार आहेत, कुठले चित्रपट रिलीज होत आहेत आणि कशा प्रकारे हा वीकेंड जाणार आहे? या आठवड्यामध्ये म्हणजे पावसाची संध्याकाळ, सकाळ, दुपार जर का तुम्हाला अगदी रोमॅन्टिक घालवायची असेल तर अगदी व्यवस्थित भरपूर मेजवानी आहे. त्यामध्ये 7 हिंदी चित्रपट आहेत तब्बल. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. 7 हिंदी चित्रपट आहेत आणि 3 मराठी आहेत. टोटल 10 चित्रपटांची मेजवानी तुम्हाला या शुक्रवारी आहे. म्हणजे नक्कीच तिथे पूर्ण ताट अगदी भरलेलं आहे प्रेक्षकांसाठी. पण मला सांगा, आपण हिंदी चित्रपटांपासून सुरू करूया. कुठले चित्रपट येतात नेमके? या शुक्रवारी जे 7 चित्रपट प्रदर्शित होत आहेत त्यांच्यामध्ये आहे द इंडिया स्टोरी, तेरा यार हूं मैं, मॅक्स मिनी आणि माऊजी, उत्तर दा पुत्तर, दुल्हनिया ले आएंगे, हो नावच असेल दुल्हनिया ले आएंगे, इंद्रजा आणि विजय थलपतीचा जननेता. हे 7 चित्रपट हिंदी आहेत प्रदर्शित यावर्षी. हे 7 चित्रपट या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहेत. आपण सुरू करूयात इंडिया स्टोरीने, कारण नावाप्रमाणे हा चित्रपट तसं बघायला गेलं तर करंट अफेअर्सवर अगदी असेल किंवा नुकत्या घडलेल्या काही घटनांबद्दल असेल. नेमका हा चित्रपट काय आणि कुठले कुठले ऍक्टर्स याच्यामध्ये आहेत? काजल अगरवाल लग्नानंतर पहिल्यांदाच हिंदी आणि तमिळ चित्रपट असा दोन्ही याच्यामध्ये करते. स्टोरी वास्तवदर्शी आहे. एका कोर्ट केसमध्ये म्हणजे काय घडतं याचं कथानक आहे. मी स्टोरीचे डिटेल नाही सांगत, पण काजल अगरवाल म्हणजे पहिल्यांदा मला वाटतं ती वकिलाच्या भूमिकेत आहे. तिने अनेक साऊथ चित्रपट केले, त्याच्यामध्ये ती पोलिसांच्या भूमिकेत पाहायला मिळाली आपल्याला. अतिशय उत्तमरित्या तिने काम केलेलं आहे. म्हणजे असं वाटत नाही की ती सुट्टीवरून आली आणि ॲक्टिंग वगैरे विसरली, असं काही नाही. पण मला वाटतं द इंडिया स्टोरीमध्ये जर काही खासियत असेल ना, तर त्याची जी स्टोरी आहे ना, ती खरी हिरोईन आहे. आणि काजलने एकदम पूर्ण पडदा व्यापलेला, अतिशय सुंदर दिसते ती पडद्यावर. अभिनय देखील सर्वोत्तम आहे. पाहायला हरकत नाही म्हणजे एकदा तरी. तर हे होतं इंडिया स्टोरीबद्दल. पण अजूनही काही चित्रपट हिंदी रिलीज होतात आणि त्याच्यामधली जर तू नावं सांगितलीस तर काही रोमॅन्टिक आहे. जसं तू प्रेक्षकांना आधी सांगितलंस की काही रोमॅन्टिक तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला ह्या वीकेंडमध्ये भरपूर काही बघण्यासारखे आहे. तर बाकीचे चित्रपट आहेत ते नेमके कसे आहेत? दुसरा चित्रपट आहे तेरा यार हूं मैं. हो, टायटल अगदी रोमॅन्टिक आहे. फिल्म टायटल जसं रोमॅन्टिक आहे ना, तशी मूव्ही देखील रोमॅन्टिक आहे. इंद्रकुमार दिग्दर्शित हा चित्रपट आहे आणि पहिल्यांदाच
इंद्रकुमारने आपल्या मुलाला लॉन्च केलं आहे. अमन त्याचं नाव आहे, अमन कुमार. आणि आकांक्षा शर्मा हे 2 नवीन चेहरे या चित्रपटात आहे. घरच्यांना वाटतं मुलाने अरेंज मॅरेज करावं. मुलगा कन्फ्यूज आहे, जो आजचा जेन-झी जनरेशन आहे. अरेंज मॅरेजमध्ये आपले बायकोबरोबर विचार जुळतील का? घरातल्यांना समजावून घेईल का? या द्विधा मनस्थितीत मुलगा अडकलाय. आणि अशा वेळेला तो एका आपसूक म्हणजे एका नवीन अनोख्या ठिकाणी जातो. तिकडे एका नवीन तरुण मुलीच्या प्रेमात पडतो. त्यानंतर काय घडतं ते कथानक आहे. गाणी थोडीशी खास आहेत. विशेष म्हणजे मिलाप जवळी जो दिग्दर्शक आहे ना, तो त्याच्या ॲक्शन चित्रपट आणि वास्तवदर्शी चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे त्याने जॉन अब्राहम बरोबर जे काही चित्रपट केलेत, मी कहाणी आणि नाव नाही सांगत आहे. मी तुम्हाला त्याचं फक्त एक बॅकग्राऊंड सांगते, की इतके ते ॲक्शन हाणामारी चित्रपट आहेत. असं करता करता मिलाप जवेरी रोमॅन्टिक चित्रपट करतोय. आणि त्याची खासियत, त्याची हातोटी अशी आहे, जो काही विषय तो करेल ना, त्याच्यामध्ये तुम्हाला एक वेगळेपणा, एक नवखेपणा, अरे वाह! म्हणजे असं म्हणायला लावतो. हा माझा अनुभव आहे. पण तुम्ही ठरवा तुम्हाला काय आवडतं त्यातलं ते. आणि अजून एक चित्रपट तू सांगितलास की दुल्हन ले आएंगे. तर हा नेमका चित्रपट काय? कारण की आतापर्यंत दुल्हन ले जाएंगे किंवा अशी गाणी असायची, पण हा चित्रपट नेमका कशा पद्धतीत आहे आणि नेमक्या याच्यामध्ये हिरो हिरोईन कोण आहे? दुल्हनिया ले आएंगे या चित्रपटामध्ये एक श्रीमंत बापाची लाडवलेली मुलगी असते. तिला वाटतं आपलं लग्न हे आपल्या आयुष्याची सगळ्यात मोठी इव्हेंट आहे. त्यासाठी ती अगदी जबरदस्त अगदी प्लॅनिंग करते. पण हे जे जबरदस्त प्लॅनिंग आहे ना, ते फिसकटतं. तेव्हा काय होतं, हे कथानक आहे. थोडंसं मनोरंजन पद्धतीने आणि रोमॅन्टिक आस्पेक्ट या चित्रपटामध्ये आहे. महेश मांजरेकर आहेत, परेश रावल आहेत आणि टी सीरीजचे जे मालक आहेत भूषण कुमार, त्यांची बहीण खुशाली कुमार या चित्रपटामध्ये आहे. तर म्हणजे टी सीरीज जेव्हा एखादी म्युझिक कंपनी एखाद्या चित्रपटामध्ये इन्व्हॉल्व्ड होते ना, तर त्या चित्रपटाची गाणी ही श्रवणीय हमखास असतातच. तर हे जाणून आणि रोमॅन्टिसिझम आहे म्हणजे कलाकार त्या मानाने फिमेल ओरिएंटेड स्टोरी आहे. पण जे फिसकटलेलं, अरेंज केलेलं, एकदम मोठ्या शो-शहामध्ये अरेंज केलेलं लग्न फिसकटतं, तेव्हा काय घडतं? तेव्हा काय घडतं हे पाहण्यासारखं आहे. आणि अजून एक मराठी चित्रपट या ठिकाणी रिलीज होतोय, तो लोकांच्या समोर येतोय. तो नेमका चित्रपट काय? दत्ता गायकर आणि राजू राणे या 2 तरुण लेखक दिग्दर्शकांनी एक वास्तवदर्शी चित्रपट आणलाय. तुम्हाला माळीण हे गाव आठवतं का? पुण्याजवळ असलेलं एक माळीण गाव आहे आणि आहे म्हणजे ते, कारण त्याची तुम्हाला खाणाखुणा आता नाही सापडणार. कारण 2014 साली जेव्हा अतिवृष्टी झालेली, त्या अतिवृष्टीमध्ये ते पूर्ण गाव जमीनदोस्त झालेलं. कुणी एकही जण वाचलं नव्हतं. म्हणजे अतिशय म्हणजे मी सांगते तुम्हाला, पण मला काटा येतो अंगावर. म्हणजे इतकी वास्तवदर्शी कहाणी होती. दिग्दर्शकाने बऱ्याच प्रमाणात वास्तवदर्शी राहण्याचा प्रयत्न केलाय. पण ॲक्चुअल जी विदारकता आहे ती थोडीशी भिडते. मनाला फारशी भिडत नाही. म्हणजे काही चित्रपट जे वास्तवदर्शी असतात, जे वास्तव घटना घडतात, पण ते तितकं तुमच्या मनाला आणि हृदयाला भिडायला पाहिजे. तसं कितपत शक्यता तशी कितपत काहींना जमतं किंवा जमत नाही. आणि ते मध्यावरच चित्रपट राहिलाय, तसं तुम्हाला इथे पाहायला मिळेल. क्या बात आहे! म्हणजे एकंदरीत हर्षदा ज्या पद्धतीने सांगितलं हर्षदाने, की आपल्याकडे अ, बऱ्याच यावेळेला पर्याय असणार आहेत. काही कॉमेडी आहेत, काही खरंच वास्तवदर्शी चित्रपट रिलीज होत आहेत. हिंदीमध्ये आहेत, मराठीमध्ये आहेत. त्यामुळे तुमच्याकडे यावेळेला पर्याय खूप जास्त आहेत. जा या वीकेंडला आणि या वीकेंडची मजा लुटा. आणि धन्यवाद हर्षदा, की तू आमच्याबरोबर आलीस इथे आणि आमच्याशी या गप्पा मारल्यास. थँक यू सो मच. आणि आता गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, लवकर परत येते. गुड मॉर्निंग सह्याद्री. ब्रेकनंतर गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. नुकतीच महान गायक मुकेश यांची जयंती साजरी करण्यात आली आणि या निमित्ताने आपण मुकेश यांच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूया. खरं तर मुकेश यांचं पूर्ण नाव मुकेश चंद माथुर असं आहे. पण हे नाव खूप कमी जणांना माहिती आहे, कारण की मुकेश याच नावाने ते आतापर्यंत प्रसिद्ध होते. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है कि जैसे तुझको बनाया गया है मेरे लिए. दिल्लीतील दरियागंज आणि चांदणी चौकात त्यांचे बालपण गेले. 10वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी लोककल्याण विभागात
PWTत नोकरी करायला सुरुवात केली. मुकेश यांना बालपणापासूनच संगीताची आवड होती. त्यांनी नोकरीबरोबरच गायनालाही सुरुवात केली. चल रही सजनी अब क्या सोचे कजराना बह जाए रोते रोते चल रही सजनी अब क्या सोचे. संगीताचे गायकीचे बाळकडू त्यांना लहानपणीच मिळाले. या हिऱ्याला ओळखले ते मोतीलाल यांनी. मोतीलाल हे त्या काळचे बडे प्रस्थ, मुकेश यांचे दूरचे नातेवाईक. मुकेश यांच्या बहिणीच्या लग्नात त्यांनी मुकेश यांचे गाणे ऐकले. मोतीलाल त्या आवाजाने इतके प्रभावित झाले की त्यांनी मुकेश यांना मुंबईत आणलं. पंडित जगन्नाथ प्रसाद यांच्याकडे मुकेश यांची तालीम सुरू झाली. गायक म्हणून मुकेश यांचा पहिला चित्रपट पहली नजर होता. अनिल विश्वास चित्रपटाचे संगीतकार होते. यातील दिल जलता है हे मोतीलाल यांच्यावर चित्रित झालेले गाणे बरेच गाजले. या गाण्यावर कुंदनलाल सहगल यांच्या शैलीचा प्रभाव दिसत होता. 1958 मध्ये यहूती या चित्रपटातल्या ये मेरा दीवानापन है या प्रसिद्ध गाण्याने त्यांना गायक म्हणून नाव मिळवून दिलं. नटलेल्या मेला आणि अंदाज यामधून स्वतंत्र मुकेश शैली सुरू झाली. अंदाज या प्रेमाच्या त्रिकोणावर आधारित चित्रपटातील मुकेश यांच्या सोलो गाण्यांनी कहरच. आगमध्ये राज कपूर यांच्यासाठी मुकेश यांनी पार्श्वगायन केलं. येथूनच मग राज कपूर मुकेश हे समीकरण जुळलं आणि उदयास आली अवीट गोडीची श्रवणीय गाणी. आग, आवारा, श्री 420, बरसात, परवरिश, अनाडी, संगम ते मेरा नाम जोकर असे मुकेश यांच्या सदाबहार गाण्यांनी नटलेले RK कॅम्पेनमधले चित्रपट म्हणजे कानसेनांना मेजवानीच ठरली. किसी की मुस्कुराहटों पे हो निसार किसी का दर्द मिल सके तो ले उधार किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार जीना इसी का नाम है किसी की मुस्कुराहटों पे हो निसार किसी का दर्द मिल सके तो ले उधार किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार जीना इसी का नाम है. मुकेश हे तसे रागदारीत तरबेज असलेले गायक म्हणून प्रसिद्ध नव्हते, परंतु आपल्या गाण्यात भावना ओतून ते गात असत आणि म्हणून त्यांचं गाणं चित्ताचा ठाव घेत असे. 1959 साली अनाडी सिनेमासाठी त्यांना फिल्मफेअर अवॉर्डही देण्यात आला. 27 ऑगस्ट 1976 रोजी मुकेश यांचं निधन झालं. गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये जाता जाता आपण दूरदर्शनतर्फे त्यांना आदरांजली वाहूया. सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियारी सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियारी सच है दुनिया वालों के हम हैं अनाड़ी